नमस्कार राहुरी. तर आज काय नवीन काहीच नाही. आज एक राहुरीची आपण बघणार ही व्हिडिओ तुम्हाला पूर्णपणे बघायची आहे. बरोबर वाटली तर कमेंट करायची, नाही वाटली तर सोडून द्यायची. लाईक कमेंट शेअर आपल्याबद्दल काही वागणे. आज एक जे रिअल परिस्थिती आहे बद्दल आम्ही बोलणार आहे. आज एक पुन्हा तुमच्या मृत्यू झालेला आहे रोडवर ऍक्सिडेंट खड्ड्यात आहे. या त्या 6 दिवसामध्ये 6 नाही 3 दिवसामध्ये या 3 दिवसामध्ये त्या राष्ट्रीय आमचे जे आहे राहुरीमध्ये 7 मृत्यूमुखी पडलेले होते. वर्षातले 20-22 जण या ठिकाणी मृत्युमुखी पडतात. तर दुर्दैवच आहे आज आम्ही राहुरीकर असून आज आम्हाला रोडची जी सुव्यवस्था आहे ती मिळत नाहीये. आज आमच्या डोळ्यासमोर हे मृत्यू होतात. उद्या राहुरीकरांना तुम्हाला याबद्दल काही वाटत नसेल पण उद्या जेव्हा तुमच्या घरातल्या वेळ येईल त्यावेळेस तुम्हाला याचा अनुभव नक्की येईल. त्यामुळे उद्या जेणेकरून आपल्या कुटुंबावर न येण्यासाठी आज तुम्हाला रोडवर उतरणं हे गरजेचं आहे. तुम्ही उतरा आणि याबद्दल आंदोलन करा. आता काय आंदोलन करणाऱ्यांवर पण केसेस दाखल होतात. रोड बद्दल आंदोलन काल झालं आमच्या राहुरी फॅक्टरीमध्ये. त्या ठिकाणी आंदोलन करताना या केसेस दाखल झालेले आहेत. हे व्हायला नको यासाठी सगळ्या राहुरीकरांनी एकत्रित येऊन आपल्या रोडवर उतरायला पाहिजे. आज एक आंदोलन या ठिकाणी झालेलं. आज सकाळी 7 वाजता खबरपत्रताडी यांच्या या ठिकाणी रोड अपघातामध्ये अपघाती दुर्दैवी निधन झालेलं आहे. त्याचे काम सर्वांना आहे मोठ्या गाड्यावाल्यांची चूक नसते कधी. आपले छोट्या गाड्या व्यवस्थित सुखरूप चालवा. रोडवर उतरताना व्यवस्थित उतरा. मागे पुढे पाहून वाळा. डिवायडर मध्ये थांबणारे ते जास्त प्रमाणात अपघात या ठिकाणी घडतात. अजून तुमची गोष्ट आहे एका जणांची बाईट घेऊ रोडला जे थांबवू गाडी एखादी त्यांचं म्हणणं काय आपण ते बघू. राहुरी नगर मग मला हायवेला 3 दिवसात 7 जणांचा मृत्यू झाला. आंदोलन भानगडी आंदोलन करताना गुन्हे दाखल झाले त्याच्यावर काही म्हणा. आंदोलन करताना गुन्हे दाखल झाले ना जिल्हा तिथून होता. रोडचं काम व्हावं अशी इच्छा किती टक्के 90-95% व्हायलाच पाहिजे. कारण उद्या आपल्या घरची सुद्धा रोडला त्यात मोठ्या गाड्यावाल्यांची काही किती वाटते तुम्हाला? याची काय चूक आहे? प्रत्येक राज्य आपलं राहुरी नगर मनमाड रोड आहे. त्याच्यावर आतापर्यंत 3 दिवसात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याच्यावर तुमचं काय म्हणणं? दखल घेत नाही. कारण उद्या आपल्या लेकर रोडला घ्यायचं. मी पण इथं विद्यापीठला राहते. तिथं आमच्या तिथं 3 ऍक्सिडेंट झालेत काल. तिथं तर रोड बघा येऊन चालली मला प्रत्यक्ष कसा आहे तो. राहुरीमध्ये नगर मनमाड हायवे इथं 3 दिवसात 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. तुम्हाला माहिती असेल. हा माहिती ना. तर याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? भाऊ त्याच्यामध्ये बरेचसे लोक आमच्या ओळखीचेच होते. लहान मुलं होते, मोठे मुलं होते, कॉलेज तरुण होते. एक तर आमचे सर होते जीवलक्ष ज्यांनी आम्हाला हे केलं. आमच्या समोरच त्यांचा ऍक्सिडेंट झाला. मनाला इतकं हे झालं का बोलता येईना. पण हा रोड असं झाला की कोणीच या रोडकडे बघायला वाली नाही. या रोडला कोणी वालीच राहिला नाही. आपल्या सगळ्यांचा ऍक्सिडेंट दुर्दैवी झालेला आहे. त्यांच्या डोक्याचं म्हणजे ऍक्सिडेंट मध्ये प्रत्येक जण तरी म्हणलं तरी डायरेक्ट मरणाच्या दारातच असं जरी म्हणलं तर वाचलं कोणीच नाही अजून. वाचलं तरी नाही अजून. वर्षातला आकडा तरी 30-40 जणांचा असेल. जादा असेल जादा. रोड व्हायला पाहिजे का काय कसं? हा रोड लवकरात लवकर व्हावा अशीच आमची मागणी आहे सरकार. हे आमचे मित्र आहेत छत्रपती संभाजीनगरवरून आले सर. कारण ते येतच पडलेत काल. आणि कसं वाटलं आमचं रोड? या रोडला ट्रॉफिक आहे. ट्रॉफिक मध्ये गाड्या आहे तेच समजत नाही. बेकार रोड हे बघा आतली धूळ बेकार. हे बघा तुम्ही ट्रॉफिक आहे का काय? त्या ट्रॉफिक मुळे सोडतोय टू व्हीलरवाला चालणं मुश्किल झालेलं आहे. एवढा बेकार रोड आहे. म्हणजे या रोडवर फुकट सुद्धा एवढं आहे तर तोंड जरी पुसलं तरी फॅर होतोय. एवढा फुकट आहे. ट्रॅफिकचं तर विचारू नका. एवढ्या 15 दिवसात इतकी ट्रॅफिक आहे. खतरनाक ट्रॅफिक होती. टोल नाका असलं तरी अडचण नाही. टोल भरायला लोक तयार आहेत. पण रोड त्या पद्धतीने आम्हाला भेटलं पाहिजे. अशी लोकांची मागणी. राहुरीकर आपण हे थांबले त्यांना विचारून बघू नेमके त्यांना कसं वाटतं आपलं रोड. आमचा राहुरी नगर हायवे तुम्हाला कसं वाटलं इथपर्यंत प्रवास करण्यासाठी? एकदम बॅड.
म्हणजे त्यांचा एक्सपिरियन्स एकदम बॅड आहे म्हणतात. एकदम bad. गावातल्या रोडला ते नाव ठेवतो तिथं. आज ही परिस्थिती. आज आता माझी तिसरी चक्कर आहे, परवा पण आलो होतो. सर मी तुम्हाला सांगू इच्छितो या 3 दिवसामध्ये आमच्या गावात 7 ऍक्सिडेंट झाले. 70 जण वाचलेलं नाही. सगळ्यांच्या डोक्यांचं मी हे झालेलं आहे. तिच्या टायर खाली गेली. मोठ्या गाडीवाल्यांची ह्याच्यामध्ये चूक नसते. मोठ्या गाड्यांची काय चुकी नाही. त्यांच्या गाडीने चालतात तिथं. ओके धन्यवाद. आपल्या रोड बद्दल तुमचं काय म्हणणं आहे? साध्य म्हणजे आता आम्ही अनुभव घेतला एकंदर विचारलं त्यांनी आपल्या रोडला कुठेच आणि धूळ दुकाना तुम्हाला माहिती आहे सर 3 दिवस आपल्या गावात टाकी मृत्यू झाले रोडच्या त्याच्यावर तुमचं काय? त्यांचे लहान लहान मुलं अत्यंत क्या रोड आपको कैसा लगा? ठीक है, गड्ढे बहुत है। वो एक्सीडेंट हो गया। एक्सीडेंट में वो गड्ढे बहुत है, इसलिए एक्सीडेंट हो गया। तुमचं या रोड बद्दल काय म्हणणं आहे? मला एवढंच म्हणायचं आहे, आज जे 3 दिवसापासून भावली तालुक्यात रस्त्याची ट्रॉफिक मध्ये जवळपास 7 ते 8 जणांचा मृत्यू झालेला आहे. कालांतराने बावळी शहरामध्ये गावाच्या बाहेर स्मशानभूमी न ठेवता हायवेला स्मशानभूमी ठेवा. कारण मृतदेह इतके घडत आहेत, जो पायाला जात आहे त्याला सुद्धा दुर्दैव होत आहे. बरोबर. माझं म्हणणं एवढंच आहे, सरकारने खड्डे तरी बुजवले पाहिजे किंवा मोठ्या वाहनांची बाहेरून तरी सोय केली पाहिजे जाण्या येण्याची. यात मोठ्या वाहनांची तर चुकी वाटते तुम्हाला? मोठ्या वाहनांची चुकी नाही, चुकी रस्त्याची. त्यांचं सुद्धा नुकसान होतच नाही याच्यामध्ये. त्यांचं नुकसान पण बघतो किती गाडी उभ्या असते, पाठे तुटते, टाकू फुटते. कोणाला कामाला जायचं असतं, कोणाला कुठे जायचं असतं. म्हणजे आता विषय कसा आहे, खड्डे रस्त्यात खड्डे असल्यामुळे जास्त दुर्दैव होत आपले आहे. भरपूर असे मित्र आहेत की ते नगर एमआयडीसी मध्ये काम करतात जाऊन येऊन गाडीवर. त्याच्यातले आतापर्यंत 2-3 जण तरी गेलेले आहेत. असं तुमचं कोणी आहे का? आमचा छोटा बंधूच आहे, त्याच 4 दिवसापूर्वी असाच अपघात झालेला आहे. तो आता मॅक्स केअर हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे. आता माझं तर एवढंच म्हणणं आहे, सकाळी कामाला जे लोक जातात त्यांच्यासाठी तरी निदान सरकारने नगर मनमाड हायवे बाहेरून बायपास रस्ता करून मोठ्या गाड्यांची सोय केली पाहिजे. गेले पाहिजे. बरोबर. तर धन्यवाद. अरे इधर का ये नगर मनमाड हाईवे जो है ये रोड आपको कैसा लगा? कितना टाइम लगा आपको इधर आने? 3 दिन में इधर 7 जन गए एक्सीडेंट में ये ट्रैफिक की वजह से. तो इस पर आपका क्या कहना है? थँक्यू. कुठले तुम्ही? कालेगाव वांजरे. तुम्हाला राऊर नगर मनमाड जो हायवे याच्याबद्दल काही बोलायचंय का? या 15 दिवसामध्ये जवळपास मी ऐकतो मीडियाच्याद्वारे हा रस्ता जवळपास म्हणजे मृत्यूचा सापळा बनलेला आहे. एवढ्या 3 दिवसामध्ये आपल्या राहुरीतले प्रॉपर 7 जण मृत्यूमुखी पडलेले आणि तो भयानक दुर्दैवी या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. त्यांच्याबद्दल काय बोलायचं तुम्हाला? विशेष म्हणजे या रस्ते सरकारने रस्त्याकडे लक्ष दिलं पाहिजे किंवा या ठेकेदाराचे त्याला खड्ड्यावर न बुजवणे ठेकेदाराला जबाबदार आहेत. पहिल्या ठेकेदारांना त्यांना चांगलं सरकारने सुनावणी केली पाहिजे आणि रस्त्याचं काहीतरी विल्हेवाट लावली पाहिजे जड वाहनासाठी. बरोबर. याबद्दल संबंधित अधिकारी कधी शुद्धीवर येतील हे उत्तर आम्हाला त्या अधिकाऱ्यांनीच द्यावं. या खड्ड्यांपैकी झालेले कुटुंबांचे आयुष्य या ठिकाणी पणाला लागलेले एक असा मृत्यू झालाय. सगळ्यांचं त्यांचा शेंदाऱ्यांदा होतोय त्यांचा या ठिकाणी मृत्यू झाला. त्यांच्यातल्या कुटुंबातील काही लहान लहान मुलं आहेत, नवीन लग्न झालेले आहेत, त्यांचे घर अजून चालू पण नाही झाले, त्यात तो ऑफ झालाय. मग आता यांचं आयुष्य कसं त्याचं उत्तर फक्त प्रशासन अधिकारी द्यायला पाहिजे आणि त्यांनी हे लवकरात काम करून द्यायला पाहिजे. त्यांच्या घरातल्या कुटुंबियांना ती मदत झाली पाहिजे. मदत 4-5 लाख आणि त्यांचं आयुष्य भागणार नाही. त्यांची मुलं लहान आहे, पुढील 20 वर्षापर्यंत त्यांच्या आयुष्याचं उदरनिर्वाह होईल एवढी ती मदत पुरली पाहिजे. एवढी मदत प्रशासनाने नक्कीच करावी. तो गेला की पंचनामा सुविच्छ दल आणि मग आईबंद याला जबाबदार सुद्धा अधिकारीचे. हे रोड आम्हाला किती दिवसात पूर्ण करून जातात त्याची आम्हाला एक वही पाहिजे.
लोकांचा संयम आता संपत चाललेला आहे. अपघात कधी थांबणार, काम कधी होणार याचं उत्तर आम्हाला मिळाल्याशिवाय आम्ही थांबणार नाहीतर या गोष्टीला एक आंदोलनाचं 500 आंदोलनाचं निर्माण होईल. त्याचे जबाबदार फक्त अधिकारी लोक राहतील. आणि नागरिक त्यांचा 1 रुपयाचा आवाज बोललेला